सो फेब्रुवारीपासून रखडलेली ट्रिप फायनली एप्रिलमध्ये एक्झिक्यूट होताना आम्ही निघालो आहे गोव्यासाठी. सो आमची ही कार्टी पुण्यापासून सलग 12 तास प्रवास करणार नाही, म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये रात्रभर थांबण्याचा निर्णय घेतला. वाटेत थोडं थांबून जेवण करून आम्ही आमच्या पोटाला थोडं शांत केलं आणि जेवणानंतर मुलांच्या आम्ही आईस्क्रीमच खाऊ, आम्ही ज्यूसेस पिऊ, अशा खूप सगळ्या डिमांड्सनंतर या मिकी माऊसला येतो रे बाबा म्हणून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. पुढच्या 1 तासात आम्ही कोल्हापूर गाठलं. हॉटेलला चेक इन करून आम्ही थोडा आराम केला आणि फ्रेश झालो आणि महालक्ष्मी टेम्पलला जाण्यासाठी आपण आता पायीच हिंदळत जाऊया असा डिसिजन आम्ही चौघांनी घेतला. हो, वाजले होते 6 आणि आम्हालाही चहा पिण्याची हुक्की आली होती. मग बासुंदी चहाचे घुटके मारत आम्ही थेट पोचलो मंदिरात आणि मंदिराच्या आवारात पोचल्यानंतर ते प्रसन्न वातावरण बघूनच आमचं मनही खूप प्रसन्न झालं. मस्त दर्शन झाल्यानंतर आम्हीही मंदिराच्या आवाराच्या बाहेर पडलो. खूप सगळी कोल्हापुरी चप्पल बघितल्यानंतर आमचा मोह काही आवरला गेला नाही म्हणत माझ्या मुलीने तिच्या आवडीची चप्पल घेतली आणि आम्ही थेट पोचलो डिनरसाठी. सगळ्यांनी लाईट जेवण करून रमत गमत आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला आणि असा होता आमचा पुणे टू गोवा ट्रिपचा फर्स्ट डे.